नमस्कार मित्रांनो. आपण आज ट्रेडिंग व्ह्यूची बेसिक जी टूल्स आहेत डाव्या साईडला असतात इथे ते आपण बघणार आहोत आणि त्याची सेटिंग कशी असतात ह्याची थोडक्यात माहिती घेऊया जी आपल्याला रोज वापरायला लागतात. मेन म्हणजे आपण बऱ्याच वेळा ट्रेडिंग करताना ऐकतो की ट्रेंड लाईन काय असते, कशी आखायची. तुम्ही इथे गेला की ते ट्रेंड लाईन म्हणून ऑप्शन आहे. अल्टी त्याचा शॉर्टकट आहे किंवा ट्रेंड लाईनला तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला आता सपोज ट्रेंड लाईन आखायची एक इथून एवढी ही झाली ट्रेंड लाईन. मग ती कशी आखतात तर सपोर्ट चेक करायचा असेल एखाद्या गोष्टीचा तर ट्रेड लाईनचा उपयोग करतात. इथं अशी ट्रेड लाईन आखतात आणि परत इथं ट्रेड लाईनला मार्केट आलं की बरेच जण बायचा ट्रेड घेतात. तर त्या ट्रेंड लाईन तुम्ही आखली की त्याचं काम संपत नाही. तुम्हाला त्याची सेटिंग असतात, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की हा त्याचा टूलबार ओपन होतो ट्रेड लाईनचा. ह्या टूलबारला तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता, त्याच्या टेक्स्टचा, त्याच्यावर तुम्हाला काय टेक्स्ट लिहायचा असेल ट्रेड लाईनवर त्याचा हे चेंज करू शकता. त्याची विड्थ तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर ती लाईनमध्ये हवी आहे, डॅश लाईन हवी आहे का डॉटेड लाईन हवी आहे, हेही तुम्हाला 3 ऑप्शन त्याच्यामध्ये मिळतात. आणि सेटिंगमध्ये गेला की तुम्हाला ती ट्रेड लाईन राईट साईडला एक्सटेंड करायची आहे का लेफ्ट साईडला एक्सटेंड. आता आपण डोंट एक्सटेंड म्हणलं, एक्सटेंड लेफ्ट म्हणलं की लेफ्ट साईडला ट्रेड लाईन एक्सटेंड झाली, एक्सटेंड राईट म्हणलं की राईटला झाली. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याचं सेटिंग करून घेऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला टेक्स्ट काय लिहायचं आहे, सपोज TL लिहायचं आहे आपल्याला आता ट्रेड लाईनसाठी, तर तुम्ही जो टेक्स्ट लिहिता तो टेक्स्ट इथं लिहिला गेला बघा. आता तो तुम्हाला लिहिताना कुठे हवा आहे, टॉपला हवा आहे, मिडलला हवा आहे का बॉटमला हवा आहे, त्याप्रमाणे हा चेंज होतोय. आता आपण तो थोडा मोठा लिहूया. सपोज आपण ए लिहूया. हे बघा, टॉप केलं टॉपला जातोय, मिडल केला मिडलला जातोय, बॉटम केला बॉटमला. तुम्हाला राईटला हवा आहे, लेफ्ट कॉर्नरला हवा आहे का सेंटरला हवा आहे. ओके, असं तुम्ही हवं आहे त्याप्रमाणे हवं आहे तसं सेटिंग त्याचं चेंज करू शकता. ओके, एकदा तुम्ही ट्रेड लाईनचं सेटिंग केलं की नेक्स्ट टाइम तुम्ही ट्रेड लाईन केल्यावर त्याला सेम सेटिंग अप्लाय होतं. डिलीट म्हणलं ट्रेड लाईन डिलीट होईल. ते झालं. त्यानंतर येते रे येतो, इन्फो लाईन येते, एक्सटेंडेड लाईन येते. ह्या सगळ्याला सेटिंग आत्ता जसं केलं तसं सेटिंग सेम आहे. तुम्ही त्याच्या सेटिंगमध्ये गेला की सेम सेटिंग येईल. फक्त ट्रेड लाईन कशी आहे की एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तुम्ही आखू शकता. तसंच तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आडवी लाईन आखायची असेल तर हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही घेऊ शकता. इथे क्लिक केलं, हॉरिझॉन्टल लाईन आली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाईन आली. इथे ऑप्शन येतो ॲड टेक्स्ट. तुम्हाला काय वाटलं तुम्ही इथं टेक्स्ट ॲड करू शकता. पुन्हा सेम त्याच्यावर क्लिक केलं, सेटिंगला गेला की तुम्ही त्या टेक्स्टचं जागा चेंज करू शकता, फॉन्ट चेंज करू शकता. ओके, त्यानंतर आता आहे व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईनला तुम्ही जस्ट क्लिक केलं, उभी लाईन येते. सेटिंग तुम्हाला सेम अप्लाय करायचे आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. आपण याच्यामध्ये फक्त आपल्याला जी बेसिक यूजला लागत आहेत त्याच गोष्टी आपण बघणार आहे. जास्त ॲडव्हान्स आपण बघायला जाणार नाही आहे. त्यानंतर आपण गेलो तर ह्याच्यामधलं आपल्याला बऱ्यापैकी काय उपयोगाला येत नाही. इथे गेलो तर लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं. लॉंग पोझिशन म्हणजे काय आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे काय. लॉंग म्हणजे आपण अपसाईडला ट्रेड घेतो, बाईंगचा ट्रेड घेतो, आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलिंगचा ट्रेड घेतो. आता लॉंग पोझिशन तुम्ही घेतली, सपोज या कॅन्डलला तुम्ही ट्रेड घेतला, इथे लॉंग पोझिशनला क्लिक केला आणि तुमचा स्टॉप लॉस एवढा असेल आणि टार्गेट सपोज हे असेल, तर ह्याच्यामध्ये रेड कलर दिसतंय ना, हा तुमचा स्टॉप लॉस आहे आणि ग्रीन आहे तुमचं टार्गेट आहे. ओके, तर ह्या केसमध्ये तुमचा रिस्क टू रिवॉर्ड किती आहे, तर बरेच जण म्हणतात रिस्क रिवॉर्ड 1:2 ठेवा, 1:3 ठेवा. तर तुम्ही इथे जर चेक केलं तर इथे तुम्हाला बघा, इथे तुम्हाला दिसतंय, बारकाईने चेक करा. तुम्ही जर इथे चेक केलं तर तुम्ही जर इथे चेक केलं तर बघा, इथे 7.12 दिसतंय. 7.12 हा रिस्क टू रिवॉर्ड असतो. इथं मी 1:2 आहे बघा, 2 झाला की हा रिस्क रिवॉर्ड 1:2 झाला, म्हणजे लॉस झाला तर 1 रुपया होईल, प्रॉफिट झाला तर 2 रुपये होईल. असं तुम्ही याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड कॅल्क्युलेट करू शकता. बऱ्याच जणांना ट्रेड घेताना कॅल्क्युलेट करणं अवघड जातं. आता कसं कॅल्क्युलेट करायचं पटकन आणि काय करायचं, तर तुम्ही हे टूल वापरू शकता. ओके, हे तुम्हाला झालं बाईंगसाठी, जेव्हा तुम्ही बाईंग करताय. जेव्हा तुम्ही सेलिंगला जाल तेव्हा शॉर्ट पोझिशन म्हणून ऑप्शन आहे. शॉर्ट पोझिशन जर तुम्हाला लावायचं असेल, सपोज तुम्ही इथून सेलिंगचा ट्रेड घेताय, तर हे बघा, ही शॉर्ट पोझिशनमध्ये सेल करतोय तेव्हा रेड साईड वरती आली आणि ग्रीन साईड खाली आली. तर ह्या केसमध्ये काय झालं, 1:5 तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो झाला, 5.07 आला आहे. तुम्ही रिस्क जशी चेंज कराल तसा रिस्क टू रिवॉर्ड तुमचा चेंज होईल, किंवा रिवॉर्ड जसं चेंज कराल तसा तुमचा रेशो इथे चेंज होतोय.
हे टूल खूप उपयोगी पडतं आपल्याला आपले रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी. हे वापरून तुम्ही तुमचे बरेचसे डिसिजन घेऊ शकता. त्यानंतर आहे प्राईस रेंज म्हणून आहे. प्राईस रेंज, या प्राईस रेंजमध्ये काय येतं तर तुम्ही एखाद्या कॅन्डलची तुम्हाला रेंज चेक करायची आहे, किती ह्याची आहे, 144 पॉईंटची आहे, इथून मार्केट किती पॉईंटवर गेले, 485 पॉईंटवर गेले. त्यासाठी तुम्ही ते प्राईस रेंजचं टूल वापरू शकता. आहे बघा, इथून मार्केट किती पॉईंटवर गेले तुम्हाला बघायचं. अरे 2622 पॉईंट मार्केटवर गेले. हे कॅन्डल टू कॅन्डल मोजत बसण्यापेक्षा तुम्ही या प्राईस रेंजच्या ह्याचा टूलचा वापर करून तुम्ही ते मोजू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला ॲरो मार्कर आणि हे बघा, तुम्ही हे ॲरो असे मार्क करू शकता. तुम्हाला एखादं दाखवायचं सिच्युएशन किंवा कोणाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, हा ॲरो मार्क करू शकता. सेम पुन्हा मग असं ट्रेड लाईनसारखं ह्याच्या सेटिंगमध्ये गेला तुम्ही, इथं काही टेक्स्ट तुम्हाला पाहिजे तो लिहू शकता, तो त्या ॲरोवर येतो. एखाद्याला तुम्हाला इथे माहिती लिहून काय पाठवायचं असेल तर तुम्ही या ॲरोचा वापर करू शकता. आता त्या ॲरोमध्ये अप ॲरो, डाऊन ॲरो असे बरेचसे ॲरो होतात. हा ॲरो आहे, तुम्हाला सपोज इथं काय इंडिकेट करायचं आहे, ह्याला परत काय लिहायचं आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून ते पाठवू शकता. ओके, हे ॲरो झाले की ॲरो नंतर येतो रेक्टँगल. हा रेक्टँगल बऱ्याच जणांना झोन, आता सपोज तुम्हाला ह्या झोनच्या बाहेर गेल्यावर ट्रेड करायचा, हा नो ट्रेडिंग झोन म्हणून तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्ही असा हा झोन आखू शकता. ह्या ट्रेडमध्ये मार्केट असताना, ह्या झोनमध्ये मार्केट असताना मी ट्रेड करणार नाही, यासाठी इथे तुम्हाला रेक्टँगल शेप दिसतो तो घ्यायचा आहे आणि तुम्ही जस्ट स्क्रोल करायचा आहे, तो येतो. ह्याच्यामध्ये पण तुम्ही NTR ह्याला नाव देऊ, NTZ नो ट्रेडिंग झोन म्हणून तुम्ही लिहू शकता, तर त्याच्यामध्ये येऊन जातं. ओके, आता ह्याच्यानंतर आपण जे टूल बघणार आहे ते आहे, आता आपलं झालं रेक्टँगल झालं आहे. त्यानंतर आता आपण बघूया, इथं आयकॉन्स आहेत, इमोजीज आपण म्हणतो, तुम्हाला हवेत तसे तुम्ही घेऊन याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला कुठलाही आयकॉन वाटलं इथं घ्यायचा आहे, तुम्ही तो आयकॉन इथं घेऊन इथे ॲड करून ठेवू शकता. त्यानंतर आहे मेजर, ह्याने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. म्हणजे आपण जे मगाशी टूल बघितलं प्राईस रेंजचं तसंच आहे. तुम्ही कॅन्डल किती पॉईंटची आहे किंवा हे मेजरमेंट घेऊ शकता की ह्याच्यामध्ये आता आडवं केल्यावर किती बार आले, तर 29 बार्स आले. 2 तास 25 मिनटाचा हा झोन आहे. त्यानंतर तुम्ही ते कॅन्डल काउंट करायचे असेल तर कॅन्डल किती, 200 इथून इथं, आपण आता ही कॅन्डल छोटी आहे, इथून इथे बघूया. आपण मेजरला गेलो, ही कॅन्डल जर आपल्याला मेजर करायची तर ही किती पॉईंटची आहे, तर ही कॅन्डल आहे 485 पॉईंटची. ओके, यासाठी तुम्ही हे मेजर हे टूल वापरू शकता. तर ही टूल आपल्याला रोज डे टू डे लाईफमध्ये लागतात. तुम्हाला जी टूल लागतात त्या टूलला तुम्ही जाऊन त्यासमोरच्या स्टारला क्लिक केलं की ती टूल तुमच्या इथे बघा, इथे फेवरेट ऑप्शन आहे माझ्या इथं, ह्या फेवरेटमध्ये ॲड झालेले दिसतात. ही टूल वापरून तुम्ही तुमचं ट्रेडिंग व्ह्यू खूप सोप्या पद्धतीने वापरू शकता आणि तुमची ट्रेडिंग जर्नी तुम्ही सोपी करू शकता. दरवेळी ट्रेड आला किंवा दरवेळी तुम्हाला काय आखायचं आहे तेव्हा त्या टूल बॉक्सला जायचं, मग ते टूल शोधायचं, त्यापेक्षा तुम्ही इथं ॲड केलं. आता फॉर एक्झाम्पल मला इथं ट्रेड लाईन काढायची आहे, मी इथं ॲड करून ठेवली, इथं मी ट्रेड लाईन काढली, विषय मिटला. त्याची सेटिंग तुम्ही एकदा सेव्ह केली की ती कायमची त्याच्यामध्ये डिफॉल्ट सेव्ह राहतात. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती चेंज करू शकता. ओके, तर अजून एक म्हणजे इथे टाईम फ्रेम आहेत वरती, तुम्हाला हवी आहे ती टाईम फ्रेम तुम्ही त्याच्यापुढे स्टार केला की ती तो वरच्या बॉक्सला शॉर्टकटला ॲड होते. हवी आहे ती टाईम फ्रेम तुम्ही ॲड करू शकता. तर प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही ट्रेड घेताय, तुम्ही आता 15 मिनटाचा चार्ट लावला आहे आणि तुम्हाला आता वाटतं 5 मिनटात ॲनालिसिस करायचं आहे की तुम्हाला परत आज जायचं, इथं 5 मिनटं शोधायचं, 5 मिनटाला क्लिक, हा जो वेळ जातो त्यापेक्षा तुम्ही इथं 5 मिनटाच्या समोर स्टारला क्लिक केलं की तो शॉर्टकटमध्ये आला, तुम्ही डायरेक्ट 5 वरून 15वर जाऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो बऱ्याच जणांना पडतो किंवा बरेच वर्ष ट्रेडिंग करूनही माहीत नसतात काही गोष्टी, तर आपल्याला ह्याला सेटिंग येतं. इथं तुम्ही जर गेला खाली तर इथे एक सेटिंगचं बटन आहे, इथं मोर सेटिंगला गेला की मेन तुमची ट्रेडिंग व्ह्यूची सेटिंग येतात. याच्यामध्ये स्केल्स अँड लाईन्सला गेला की काउंटडाऊन टू बार क्लोज ऑप्शन आहे. काउंटडाऊन टू बार क्लोज म्हणजे काय, तर तुम्हाला इथे टाईम दिसतंय बघा, हे जे टाईम दिसतंय ना, म्हणजे कॅन्डल संपायला किती वेळ शिल्लक आहे, तर त्याचा ऑप्शन इथं असतो. हा तुम्ही बंद केला की ते बंद होतं, हा तुम्ही चालू केला की ते चालू होतं. तर हा काउंटडाऊन टू बार क्लोज ऑप्शन हा खूप महत्त्वाचा आहे. हा बऱ्याच जणांना सापडत नाही किंवा माहीत नाही कुठं असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक तर उजव्या कोपऱ्यात वरती सेटिंगचं बटन असतं त्याला क्लिक करायचं आहे किंवा खाली सेटिंगचं बटन आहे घड्याळाच्या वरती त्याला क्लिक करायचं आहे, मोर सेटिंगला जायचं आहे आणि स्केल्स अँड लाईन्समध्ये काउंटडाऊन टू बार क्लोज आहे, काउंटडाऊन टू बार क्लोज हे तुम्हाला वापरायचं आहे. ओके, लक्षात आलेलं आहे. आणि अजून एक आहे म्हणजे सेशन ब्रेक.
म्हणजे तुमचं डे एंड कधी झाला किंवा नवीन सेशन कधी सुरू झाला, तुम्ही ह्याला क्लिक केला की इथं सेशन ब्रेक निघून जातो बघा. इथं क्लिक केला की सेशन ब्रेक येतोय. सेशन ब्रेक म्हणजे एक सेशन संपून दुसरा सेशन चालू झाला. आपल्याला बरेचसे डिसिजन घ्यायला त्याचा उपयोग होतो. तर मला वाटतं की मी आता सांगितलेली माहिती ही खूप उपयोगी आहे आणि ह्याचा वापर करून तुम्ही नक्कीच स्वतःचा फायदा करून घ्याल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.